नमस्कार। आज आपण करूयात खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट आणि चविष्ट अशी दलिया खीर। काहीतरी गोड खावंसं वाटते आणि तेही पौष्टिक, तर या पद्धतीने खीर तुम्ही नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला साहित्य पाहूया। तर एक छोटंसं पातेलं, त्याने इथे मी गुळ असा चिरून घेतलेला आहे आणि त्याच पातेल्याने इथे मी दलिया घेतलेला आहे। तर तुम्हाला कमी खीर बनवायची असेल तर एका छोट्याशा वाटीने सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता। इथे मी गुळ आणि दलिया सम प्रमाणात घेतलेला आहे। तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी केलं तरी चालेल। 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा खसखस, 3 ते 4 चमचे तूप आणि अर्धी वाटी सुकामेवा घेतलेला आहे। तर त्यामध्ये काजू, बदाम आणि थोडंसं सुकं खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे। तर आता हा दलिया आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। आपल्याला असं भिजून घ्यायचा वगैरे काही गरज पडत नाही। दलिया अगदी झटपट शिजला जातो, अगदी रव्यासारखा। हा दलिया तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज भेटून जातो आणि यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक खपली गव्हाचा आणि एक साध्या गव्हाचा। खपली गव्हाचा मिळाला तर खूप असं उत्तमच आहे आणि साध्याचा सुद्धा चविष्टच लागतो। तर स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं दलियामधून आणि आता कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्यायचं। तूप छान गरम झालं की वरून 1 चमचा खसखस टाकून ती तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची। गॅस मिडियमच ठेवायचा आहे, नाही तर खसखस जास्त अशी लाल होते। वरून आपण सुकामेवा टाकून घ्यायचा, तोही तुपामध्ये छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, त्यामुळे चव खूप छान येते। हे पहा थोडासा असा कलर चेंज होतो आणि जो दलिया आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता तोही तुपामध्ये टाकून घ्यायचा आणि दलिया आपल्याला 3 ते 4 मिनिटं बारीक गॅसवर छान असा परतून घ्यायचा। रवा फुलतो त्या पद्धतीने हा दलिया छान असा फुलला जातो। हे पहा आणि उरलेलं जे थोडंफार तूप होतं ते वरून टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल, पण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये तुपाचा वापर केला तर आपला गोडाचा पदार्थ अजून सुगंधित बनला जातो आणि चवही खूप छान येते। आणि छान असं आता परतून घेतल्यानंतर गुळ टाकून घ्यायचा आणि गुळी छान असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे, नाहीतर असं खाली लागू शकतो। एक पातेलं दलिया आहे तर त्यासाठी इथे 2 पातेलं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गार टाकलं तरी चालेल, पण गरम पाण्याने पटकन शिजला जातो। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, हे पहा या पद्धतीने। आणि फुल गॅसवर एक पोळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर। आणि आता तुम्हाला झाकण काढून दाखवते। हे पहा छान असा आपला दलिया शिजला जातो। हे पहा जळूनही पाहू शकता, अगदी छान असा फुगलेला आहे, समोसूत शिजलेला आहे, अगदी पटकन शिजला जातो, जास्त वेळाची बात लागत नाही। आणि या ठिकाणी तुम्ही यामध्ये 2 कप दूध ॲड केलं तरी चालेल, पण आमच्याकडे असं वरून दूध मिक्स करून खातात, तर याला लापशीसुद्धा आमच्याकडे म्हणतात। तुमच्या भागाकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा। तर काढून घ्यायचं आणि वरून यामध्ये थोडंसं असं दूध आणि वरून तुपाची धार टाकून खायचं, खूप चविष्ट लागतो, नक्की करून पहा। मी बनवलेली आजची साधी सोपी पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हो आणि व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।